नमस्कार, रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडा कसा बनवायचा. तर मेदूवडा तळताना तेलात फुटतो किंवा व्यवस्थित त्याला आकारच देता येत नाही किंवा तळताना वडा जास्तीचं तेल शोषून घेतो. त्यामुळे हे सगळं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा इथं आपण जे मेदूवड्यासाठी लागणारं मिश्रण आहे ते तयार करून घेऊ. त्यासाठी मी 1 कप उडदाची डाळ छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्यानंतर 1 कप डाळ, त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे टाकायचे. कुठलाही साऊथ इंडियन स्टाईल पदार्थ करताना मेथीदाणे नक्की टाका. तर ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला भरपूर असं पाणी घालून ही डाळ कमीत कमी 5 ते 6 तास भिजण्यासाठी ठेवायची आहे. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही ही डाळ रात्रभरही भिजत ठेवू शकता. जितकी तुमची डाळ छान भिजेल तितका तुमचा मेदूवडा छान होईल किंवा कुठलाही पदार्थ साऊथ इंडियन स्टाईल जितकं तुमचं छान भिजेल किंवा फर्मेंट पीठ होईल तितकं छान पदार्थ होतो. तर ही डाळ छान भिजू दिल्यानंतर आपण हे डाळीतलं जे आपण भरपूर पाणी टाकलं होतं ते आपल्याला आता यामधलं काढून घ्यायचं आहे. म्हणजे डाळीतलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. जास्तीचं पाणी राहता कामा नये. तर या असं चाळणी ठेवायची आणि त्यावर ही डाळ टाकायची, जेणेकरून आपलं जे डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण यामध्ये निथळून जातं. जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते पातळ होणार नाही किंवा आपले मेदूवडे मऊ पडणार नाहीत. जर तुमचं वड्यांचं मिश्रण पातळ झालं तर आपले जे वडे आहेत ते मऊ होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं पाणी निथळून घ्यायचं. त्यानंतर ही डाळ आपल्याला 2-3 बॅचेसमध्ये मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घ्यायची आहे. डाळ बारीक करताना आपल्याला कमीत कमी पाण्यामध्येच कारण जर तुमचं पीठ पातळ झालं तर वडे मऊ होतात, त्याला व्यवस्थित आकारच देता येत नाही. म्हणून कमीत कमी पाण्यामध्ये डाळ वाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला जास्तच गरज वाटली, तुमची डाळ बारीक होत नाही, तर तुम्ही एखादा दुसरा चमचा वापरू शकता. आणि पीठ पातळ झालं तर काय ट्रिक करायची हेही मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर छान असं पाणी न टाकता मी डाळ रवाळ टेक्स्चरमध्ये वाटून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती छान डाळ आपली वाटली आहे. तर या प्रकारे सर्व डाळ आपण आता छान मिक्सरमध्ये सारखी वाटून घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. तर आत्ता व्हिडिओमध्ये मी बघू शकता किती छान डाळ वाटलेली आहे. यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही ना, काहीसुद्धा नाही. फक्त थोडा जास्त वेळ लागतो. जर कुठलेही पदार्थ करताना पेशन्स ठेवले किंवा कुठलंही काही करताना तर ते छान होतं. त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो वाटायला. तर हे सर्व पीठ मी आता वाटून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर चवीनुसार थोडे आपल्याला पदार्थ ॲड करायचे, त्यामुळे टेस्ट छान येते. त्यानंतर 1 चमचा ओवा टाकायचा आहे. कारण उडदाची डाळ ही पचायला थोडीशी जड असते, त्यामुळे ओवा आणि हिंग नक्की टाका. चिमूटभर हिंग टाकायचं, कारण त्यामुळे आपली डाळ पचायला हलकी होते. त्यानंतर तुम्ही आता यामध्ये बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या 2 ते 3 टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त आवडत असतील तर टाकू शकता. मी इथं 2 ते 3 बारीक कट करून टाकूया. त्यानंतर कोवळ्या कोथिंबिरीच्या काड्या किंवा कोथिंबिरीच्या काड्याही यामध्ये छान लागतात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आणि जर पीठ पातळ झालं तर काय करायचं, तर आपलं तांदळाचं पीठ 2 ते 3 चमचे यामध्ये टाकायचं. जर तुमच्याकडे पीठ नसेल तर आपलं रेग्युलर तांदूळ स्वच्छ धुवून थोडा वेळ सुकवून त्याचं पीठ करून तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर आता मेन गोष्ट म्हणजे हे पीठ छान फेटणं. तुम्ही असं चमच्याच्या किंवा पळीच्या साह्याने ही पीठ फेटू शकता किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन हाताने. तर बेस्ट म्हणजे हातानेच फेटलेलं होईल, कारण तुमच्या हाताची ऊब यामध्ये जाते, त्यामुळे हाताने फेटणं छान राहतं. तर हे 10 मिनिट छान एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं. पीठ फेटल्यामुळे काय होतं, तर आपलं मिश्रण जे आहे ते छान हलकं फुलकं होतं आणि वडे छान फुगतात आणि टम्म असे फुगल्यासारखे दिसतात आणि आतून आणि वरून पण छान मऊ लुसलुशीत होतात. त्यामुळे छान पीठ फेटून घ्यायचं. तर पीठ फेटलं का नाही हे कसं ओळखायचं, याच्या 2 ट्रिक्स आहेत. जसं जसं तुम्ही पीठ फेटाल तसा तसा त्या पिठाचा कलर चेंज जातो. जितकं तुम्ही जास्त फेटाल तितका त्याचा कलर चेंज होतो, तो पांढरा होतो, एकदम पांढरा शुभ्र कलर होतो. आणि दुसरी ट्रिक म्हणजे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्या या पिठाचा छोटासा गोळा सोडायचा. त्यामुळे पिठाचा गोळा यामध्ये सोडला की तो पटकन जर वर तरंगला
व्हिडिओमध्ये बघू शकता किती पटकन वर येतो तो. जर आपलं पीठ हलकं फुलकं झालं तरच ते वर येणार आहे, कारण पाण्यापेक्षा सुद्धा हलकं झालं तर ते वर येतं. असं समजायचं आता आपलं पीठ छान फेटलं गेलेलं आहे असं वर आल्यावर. त्यानंतर आता आपले मेदूवडे तळण्यासाठी यावर आपण कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून गरम करून घेऊ. तेल छान असं कडकडीत गरम झालं पाहिजे वडे तळताना. तर व्हिडिओमध्ये बघू शकता मी छान असा लो फ्लेमवर वडा किती छान कलर त्याला किती छान आलेला आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपले छान सगळे वडे तळून घ्यायचे असतात. गॅसची फ्लेम कुठलाही पदार्थ तळताना लो ठेवायची. हाय फ्लेमवर तळला तर तो वरून कलर येतो पण आतमध्ये तसाच राहतो. तर बघू शकता गोल्डन ब्राऊन कलरवर किती छान वडा आपला तळलेला आहे. जर तुम्हाला आता हे वडे आहेत ते तेलामध्ये सोडताना भीती वाटत असेल तर काय करायचं, तर आपल्या घरामधली एक सपाट तळाची वाटी घ्यायची. ती वाटी अशी पाण्यात बुडवायची आणि आपल्या या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं, त्या वाटीच्या तळावरती ठेवायचं. त्याला छान असा व्यवस्थित आकार द्यायचा, मधोमध एक छिद्र पाडायचं आणि ही वाटी जी आहे आपली तेलामध्ये अशी पालती करायची. पालती केल्यानंतर एक 5 ते 6 सेकंदानंतर ह्या तेलामध्ये आपोआप वडा सुटतो. फक्त पालती धरायची, थोडीशी तेलात बुडवून वडा धरला पाहिजे. 5 ते 6 सेकंदानंतर आपोआप सुटतो आणि छान असा वडा तळून घ्यायचा. सगळे वडे याच प्रकारे तळून घ्यायचे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.